गुड मॉर्निंग स्टुडंट. व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ज्या अनेक तत्ववेत्यांनी आपले योगदान दिले त्यामधीलच एक म्हणजे हेनरी फेयल. हेनरी फेयल यांनी 1841 ते 1925 या आपल्या कार्यखंडामध्ये आपल्या व्यवस्थापनाची 14 तत्वे मांडली. आता हेनरी फेयल हे तत्ववेत्ते कोण? तर हेनरी फेयल हे एक फ्रेंच खनिज इंजिनियर होते. त्यांनी खाणीच्या संचालकपदी देखील काम केलेले होते. व्यवस्थापनामध्ये असंख्य प्रयोग करून त्यांनी व्यवस्थापनाच्या 14 तत्वांचा विकास केला आणि ही 14 तत्वे त्यांनी त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात स्पष्ट केली आहेत. आणि त्यांच्या याच योगदानामुळे त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक किंवा आधुनिक व्यवस्थापनाचा पिता असे संबोधले जाऊ लागले. त्यांनी मांडलेल्या 14 तत्वांपैकी आज आपण 7 तत्वांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिलं तत्व त्यांनी मांडलेलं आहे कामाच्या विभागणीचे तत्व, म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क्स. मॅनेजर्स शूड डिवायडेड हिज वर्क सिस्टीम इंटू स्मॉल पार्ट. पूर्ण व्यवसाय संघटनेचे कामकाज हे छोट्या छोट्या भागामध्ये वाटप करणे म्हणजेच कामाच्या विभागणीचे तत्व होय. प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये असलेलं क्वालिफिकेशन, त्याच्या कामामध्ये असलेला इंटरेस्ट, ॲबिलिटी, एफिशियन्सी याच्यानुसार जर व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यामध्ये कामाचे वाटप केले म्हणजेच कामाच्या विभागणीमुळे ती व्यक्ती त्या कामात कौशल्य प्राप्त करू शकते, तिचे कामावर लक्ष केंद्रित होते, अचूकता येते आणि परिणामतः कामातील कार्यक्षमता वाढून उत्पादन क्षमता वाढण्यासाठी मदत होते. दुसरे तत्व फेयल यांनी मांडलेलं आहे अधिकार व जबाबदारीचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. अथॉरिटी मीन्स टू गिव्ह कमांड. अथॉरिटी मीन्स टू गिव्ह कमांड अँड रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन. अधिकार म्हणजे काय तर आदेश देण्याचा हक्क आणि जबाबदारी म्हणजे सोपविलेले काम पूर्ण करण्याचे कर्तव्य होय. अधिकार जास्त दिले तर कर्मचाऱ्यावर निश्चितच नकारात्मक परिणाम साध्य होतो आणि जबाबदारी त्यांच्यावर सोपवली नाही तर काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ लागतो किंवा कामामध्ये दिरंगाई निर्माण होते. म्हणूनच अधिकार आणि जबाबदारी यामध्ये समतोल साधला गेला पाहिजे असे फेयल यांनी आपल्या या तत्वामध्ये मांडलेलं दिसून येतं. तिसरं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे शिस्तीचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. डिसिप्लिन इज अन ऑब्झर्वेशन ऑफ रूल्स अँड कोड ऑफ कंडक्ट. काम करण्याचे नियम आत्मसात करणे म्हणजे शिस्त होय. शिस्त म्हणजे काय तर शिस्त म्हणजे वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञा सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे होय. कारण प्रभावी नेतृत्वामुळे चांगली शिस्त साध्य होत असते. कर्मचाऱ्यांनी नियमांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही संघटनेच्या यशासाठी असेल, तिच्या भरभरासाठी असेल तर व्यवस्थापकाने शिस्त या तत्वाचा अवलंब करणं खूप गरजेचं असतं. परिणामी कर्मचाऱ्यामधील कार्यक्षमता वाढून उत्पादन क्षमता संस्थेची वाढण्यासाठी शिस्तीमुळे मदत होत असते. नेक्स्ट तत्व फेयल यांनी मांडलेलं आहे आदेशातील एकवाक्यता. प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. द कमांड एम्पायर्स द मॅनेजमेंट टू गेट द वर्क डन फ्रॉम एम्प्लॉईज. म्हणजेच काय एका कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठाकडून सर्व सूचना मिळाल्या पाहिजेत व त्याने केलेल्या कामाचा अहवाल हा त्याच वरिष्ठाकडे दिला गेला पाहिजे. त्यामुळे कामात सातत्य राहते, कार्यक्षमता देखील कर्मचाऱ्यामधली वाढण्यास मदत होते, कामातील गोंधळ कमी होऊन अधिक जबाबदारीने कर्मचारी ते काम पूर्ण करण्यासाठी हा उत्साहित होतो किंवा त्याला एक मोटिवेशन मिळतं. त्यामुळे आदेशातील एकवाक्यता हे तत्व अतिशय महत्त्वाचं दिसून येतं. दुसरं तत्व सांगता येईल ते म्हणजे निर्देशनातील एकवाक्यता. प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. It is focusing on the group activity of the organization. That is, one boss must have one group. म्हणजेच काय तर one group is equals to one boss. एक वरिष्ठ एक योजना यावर भर दिला गेला पाहिजे आणि याच तत्वानुसार समान उद्देश असलेल्या समान कार्य करणाऱ्या व्यक्ती समूहाचा खातेप्रमुख हा एकच असावा असं हे तत्व सांगतं. एकच योजना कामामध्ये असावी. त्या समूहातील सर्व लोकांच्या प्रयत्नाची जी काही दिशा आहे ही एकाच उद्दिष्टांकडे झोकावलेली असावी. आदेशातील एकवाक्यतेपेक्षा संचालनातील एकवाक्यता यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. म्हणजेच आदेशातील एकवाक्यता हे त्यांनी मांडलेलं तत्व आणि निर्देशनातील एकवाक्यता हे त्यांनी मांडलेलं तत्व या दोन्ही तत्वांमध्ये फरक दिसून येतो. नेक्स्ट तत्व आहे
सामुदायिक हिताला प्राधान्य, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरेशन इंटरेस्ट. म्हणजे काय तर प्रायोरिटी शुड बी गिवन टू द ऑर्गनायझेशनल बेनिफिट. प्रत्येकाने सार्वजनिक हितसंबंधांना सर्वप्रथम स्थान दिले पाहिजे आणि वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे. कारण संघटनेच्या हितासाठी प्रथम प्राधान्य दिले तर संघटनेची भरभराट होईल आणि त्याचा फायदा आपोआपच सर्व व्यक्तींना मिळेल. फॉर एक्झाम्पल, निर्णय घेत असताना एकाचा विचार करण्याऐवजी सर्वांच्या हिताच्या दृष्टिकोनातून संस्थेमध्ये निर्णय घेणं कधीही हिताचं ठरतं, असं हे तत्व सांगतं. नेक्स्ट तत्व, वेतनाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन. रेम्युनरेशन मीन्स एम्प्लॉईज मस्ट बी पेड फॉर वेजेस. फॉर एक्झाम्पल, सॅलरी, फीज, पेन्शन जे व्यवसाय संघटनेकडून कामाच्या मोबदल्यामध्ये कर्मचाऱ्यांना दिलं जातं त्याला काय म्हणायचं, रेम्युनरेशन. फॉर एक्झाम्पल, वेजेस असेल, सॅलरी असेल, पेन्शन असेल, फीज असेल, एक्सेट्रा. म्हणजे काय तर कर्मचाऱ्यामधील कौशल्य, विशेषीकरण, त्याच्याकडे असलेलं ज्ञान, त्याने दिलेल्या सेवेचा कालावधी, स्थैर्यता, आर्थिक परिस्थिती, राहणीमान आणि खर्च इत्यादी सर्व गोष्टी विचारात घेऊन चांगल्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य चांगले राहत असते. त्यामुळे व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून त्याला मानधन दिलं किंवा मजुरी, वेतन जे काही संस्थेकडून दिलं जात असेल ते व्यवस्थित दिलं गेलं तर डेफिनेटली त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि त्याचाच परिणाम उत्पादकतेत वाढ होण्यासाठी मदत होते. मालक आणि कामगार यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी त्यामुळे मदत होत असते. पुढील व्हिडिओमध्ये आपण राहिलेली 7 तत्व यांचा अभ्यास करणार आहोत. स्टुडंट, हेनरी फेयलच्या 14 तत्वांपैकी आपण 7 तत्वांचा सविस्तर अभ्यास केला. आता पुढील तत्वांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. पुढचे तत्व आहे केंद्रीकरणाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. म्हणजेच काय तर एका व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या एका गटाच्या हाती सर्व अधिकार असणं म्हणजे काय तर केंद्रीकरण. संघटनेतील केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण यांचे प्रभाव ठरवित असताना वरिष्ठांचा अनुभव, संघटनेतील कनिष्ठांची कुवत, संस्थेचा आकार, कामाचा प्रकार किंवा कामाचे स्वरूप काय आहे इत्यादी घटक विचारात घेतले जातात आणि मोठ्या आकाराच्या व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण हे महत्त्वाचे ठरत असते. प्रत्येक संघटनेत केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचे संतुलन योग्य असणं गरजेचं असतं आणि हेच तत्व हे व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापकाला एक मार्गदर्शनाचं काम करत असतं. नेक्स्ट तत्व आहे अधिकार साखळीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ स्कॅलर चेन. म्हणजेच काय दॅट मीन्स फॉर्मल चेन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन सुपेरियर टू सबऑर्डिनेट. सुपेरियर टू सबऑर्डिनेट म्हणजेच काय तर संघटनेमध्ये ज्या वेळेला प्रत्यक्षरित्या काम करत असतो त्यावेळेला टॉप लेवल मॅनेजमेंट असेल किंवा मिडल लेवल मॅनेजमेंट असेल किंवा कनिष्ठ लेवल मॅनेजमेंट असेल तर अशा तिन्ही लेवलमध्ये काम करत असताना उच्च पातळीवरील अधिकाऱ्यापासून कनिष्ठ पातळीपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत कोणी कोणाला अहवाल सादर करावा याची एक योग्य प्रकारे साखळी तयार केलेली असते. यामध्ये अधिकारांचा प्रवाह कशा पद्धतीने व्हावा याची एक रचना तयार केली गेलेली असते. कोणतीही सूचना कोणी कोणास कशा पद्धतीने द्यायची याची देखील एक रचना संघटनेमध्ये तयार केलेली असते. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्वरित निर्णय घेण्यासाठी ही कृती करण्यासाठी गरज असते तेव्हा हीच साखळी तोडावी लागते आणि या साखळीस जोडफळी असे म्हटले जाते. यामुळे संबंधित व्यक्तीशी त्वरित संपर्क साधणं अपेक्षित असतं. नेक्स्ट तत्व आहे सुव्यवस्थेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. दॅट मीन्स दॅट राईट पर्सन अपॉइंटेड ॲट द राईट जॉब अँड राईट थिंग्स शुड बी प्लेस ॲट राईट प्लेस. संघटनेमध्ये प्रत्येक वस्तू व व्यक्ती नेमलेल्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजेच संघटनेमध्ये कर्मचाऱ्याला कामासाठी ठराविक जागा नेमून दिली गेली पाहिजे. तसेच प्रत्येक साधनसामुग्रीची जागा ही निश्चित असावी.
योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक केली गेली पाहिजे. यामुळे काय होते तर व्यवसायाची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते आणि हे तत्व मानवी साधनसामग्रीच्या सुव्यवस्थित उपयोगावर जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट तत्व आहे समानतेचे तत्व. कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न बाळगता प्रत्येक कनिष्ठाला सारखीच वागणूक मिळाली पाहिजे असं हे तत्व सांगतं. फॉर एक्झाम्पल, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून सर्व कनिष्ठांना एकसारखी वागणूक दिली गेली तर त्यांच्यात संघटनेविषयी आपुलकीची भावना वाढीस लागते आणि पर्यायाने संघटनेची उद्दिष्टे एकनिष्ठपणे पूर्ण करण्यासाठी मदत होते. नेक्स्ट तत्व आहे सेवा कालावधीच्या स्थैर्याचे तत्व. स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यामध्ये कामामध्ये अचानकपणे अनेकदा बदल करता कामा नये. असमाधानी असुरक्षित कर्मचारी संघटनेला धोकादायक असतो. त्याचा संघटनेच्या स्थैर्यावर परिणाम होत असतो. कोणत्याही कर्मचाऱ्याला ज्या वेळेला आपण व्यवसाय संघटनेमध्ये कामाला ठेवतो त्यावेळेला त्याच्या कामाविषयीची असणारी स्थिरता किंवा स्थैर्य, त्याने जे काही काम केले आहे त्याच्याबद्दल त्याला दिलेली सॅलरी असेल, वेजेस असेल, याच्यामध्ये स्थिरता असली पाहिजे. म्हणजेच ज्या ठिकाणी कर्मचारी कामाला आहे त्या व्यवसाय संघटनेच्या दृष्टिकोनातून किंवा त्या व्यवसाय संघटनेने त्या कर्मचाऱ्याला एक दिलासा दिला गेला पाहिजे की तू कामावर आहे तर तुला परमनंट केलेलं आहे किंवा तू परमनंट जॉबवर आहे. या नुसत्या एका सल्ल्याने देखील त्या कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास वाढून कार्यक्षमतेमध्ये डेफिनेटली त्याचा फरक पडतो. नोकरीमध्ये सातत्य पाहिजे, त्यामुळे कर्मचाऱ्याच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होण्यासाठी मदत होते. हेच हे तत्व इथे सांगते. नेक्स्ट तत्व आहे पुढाकार घेण्याचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. वरिष्ठाने आपल्या कनिष्ठांना कामे करताना कल्पकता दाखवण्याची, नेतृत्व स्वीकारण्याची संधी दिली पाहिजे. कनिष्ठांना नव्या कल्पना, सूचना मांडण्यासाठी थोडं फ्रीडम त्यांना दिलं गेलं पाहिजे, तरच कनिष्ठांचा उत्साह वाढतो. व्यवस्थापकाने नवीन कल्पनांचे स्वागत करावे, पुढाकार घेण्यासाठी उत्तेजन द्यावे. यामुळे संघटनेचा विकास होऊन आपलेपणाची भावना वाढीस लागते आणि पर्यायाने संस्थेची उत्पादन क्षमता, कर्मचाऱ्यामध्ये असलेली प्रेरणा वाढून एकंदरीत संस्थेची उद्दिष्टे साध्य होण्यासाठी या सगळ्यांचा फायदा होतो. नेक्स्ट तत्व आहे संघभावनेचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट डी कॉर्प्स म्हणजेच काय तर टीम वर्क, एकी हेच बळ. सर्व कर्मचाऱ्यामधील एकीची भावना ही कोणत्याही व्यवसाय संघटनेसाठी सर्वात मोठी संपत्ती दिसून येते बघा. व्यवस्थापकांनी आपल्या कर्मचाऱ्यामध्ये एकजुटीची भावना वाढीस लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांमध्ये एकजूट असेल तरच संघटनेची उद्दिष्टे सहज साध्य होतात. ही हेनरी फेयॉलची संपूर्ण 14 तत्वे आपण स्टडी केलेली आहेत. परीक्षेच्या दृष्टीने हेनरी फेयॉलची ही 14 तत्वे अतिशय महत्त्वाची आहेत. शॉर्ट नोटला 5 मार्क्सला ज्यावेळेला हा क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेला याच्यामधील 7 प्रिन्सिपल लिहिणं अनिवार्य आहे आणि ब्रॉड क्वेश्चनसाठी ज्यावेळेला हा क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेला 14च्या 14 तत्व तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे.